नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये आपले 88 मतदान केंद्रावर 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आज 15 मतदान केंद्रावर उर्वरित मतदान प्रक्रिया पूर्ण होत आहे। त्याची मतमोजणी ही 21 डिसेंबरला म्हणजे उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आपण करत आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की आपण 9 टेबल ठेवलेले आहेत। मुख्य 2 राऊंड असणार आहेत। पहिले 1 ते 9 प्रभाग असणार आहेत आणि त्यानंतर 10 ते 17 असे दुसऱ्या राऊंडमध्ये प्रभाग असणार आहेत। आपण या ठिकाणी उमेदवार किंवा त्याचा एक प्रतिनिधी अलाउड केलेला आहे। उद्या सकाळी 9:30 वाजता आपण सुरक्षा कक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर आपण उघडणार आहे आणि ठीक 10 वाजता मतमोजणी सुरुवात करणार आहे। साधारणतः पूर्ण जो प्रभागाचा निकाल आहे तो कधीपर्यंत घोषित होईल? साधारणतः आपल्या एका प्रभागामध्ये 3 ते 6 किंवा 7 केंद्रापर्यंत केंद्रांची संख्या आहे। आपण प्रत्येक टेबलवरती प्रभाग घेतलेला आहे, त्यामुळं आता 2 नंबर प्रभाग आहे तो 3 मतदान केंद्र मोजून झाल्यानंतर तो प्रभाग संपणार आहे। नंतर उर्वरित जे प्रभाग आहेत जशी जशी त्यांची केंद्र संख्या आहे तेवढे केंद्रांची संख्या, पहिला राऊंड जो आहे तो आपला पूर्ण तो प्रभाग संपल्यानंतर दुसऱ्या प्रभागाचे लोक त्यामध्ये येणार आहेत। साधारणतः 2 तासामध्ये एक राऊंड संपेल आणि दुसरा राऊंड संपायला 2 तास म्हणजे 4 तासामध्ये संपूर्ण मोजणी प्रक्रिया पूर्ण होईल असं अपेक्षित आहे। उद्या 21 डिसेंबर या ठिकाणी नगर परिषदेचा निकाल आहे आणि खूप मोठं आव्हान आपल्या समोर आहे। कसं तयारी असणार आहे, काय निर्देश असणार? या ठिकाणी सुरक्षा कक्ष ऑलरेडी आपण 3 टायर सिस्टीम बंदोबस्तात ठेवलेला आहे। त्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत, त्यांच्याकडे सुरक्षा कक्षाची जबाबदारी आहे। सेकंड जो तळमजला आहे तिथं स्टेट पोलीस आहे। त्यानंतर CCTV कव्हरेज, सगळे इमारत प्लस स्ट्रॉंग रूमचा कक्ष हा CCTV कव्हरेज आहे। म्हणजे 3 टायर सिस्टीममध्ये ऑलरेडी सुरक्षा कवच ठेवलेलं आहे। उद्यासाठी आपण प्रिकॉशन ही घेतलेली आहे की 100 मीटरच्या परिसरामध्ये सर्व उमेदवारांना तपासून त्यांची तपासणी करून जे उमेदवार आहेत अथवा त्यांचा प्रतिनिधी आहे त्यांनाच या ठिकाणी अलाउड केलेलं आहे आणि राऊंड वाईज आपण ते उमेदवार आत घेणार आहोत। त्यामुळं अगदी शांततेत आणि व्यवस्थित प्रक्रिया पार पडेल।